भंडारा शहर में डिज्नीलैंड मेले का शुभारंभ। भंडारा की जनता के लिए मनोरंजन हेतु फिर से एक बार डिज्नीलैंड मेला राजीव गांधी चौक गणेश हाई स्कूल ग्राउंड में विविध झूलों के साथ जैसे ब्रेक डांस, आकाश झूला, ड्रैगन ट्रेन, नाव झूला, बच्चों के लिए एक से बढ़कर एक झूले। तो देर ना करे जाए, डिज्नीलैंड मेला शाम 6 बजे से रात 10 तक गणेश हाई स्कूल ग्राउंड में राजीव गांधी चौक भंडारा। संपूर्ण देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत। सर्वच पक्ष निवडणुकीच्या कामाला लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। गोंदिया भंडारा या लोकसभेवरून महायुतीमध्ये असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट यामध्ये चढाओढ पाहायला मिळाली। त्यानंतर भाजपाकडून माजी मंत्री परिणय फुके हे देखील इच्छुक असल्याची चर्चा पुढे आल्यानंतर भाजपमध्येच आपसी मतभेद पाहायला मिळाले। माजी मंत्री परिणय फुके हे नागपूर येथील स्थानिक असल्याने गोंदिया भंडारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये या संदर्भात घुसपूस सुरू होती। यावरच भाजपा खासदार सुनील मेंढे यांना विचारले असता त्यांनी बाहेरचा उमेदवार लोकांना चालत नाही, स्थानिक उमेदवार असला तर अधिक चांगला असा लोकांचा मानस आहे, असे वक्तव्य करत त्यांनी प्रत्यक्षरित्या माजी मंत्री परिणय फुके यांना विरोध दर्शविला आहे। नाही, माझ्या मुलाखतीत मी नागपूरचा नको असा विषय नव्हता। पत्रकारांनी मला प्रश्न विचारला की आपल्या भंडारा गोंदिया लोकसभेमध्ये इतिहास असा राहिला आहे की बाहेरचा उमेदवार चालत नाही। तर मी त्यांना खरं आहे, अनेक मागच्या निवडणुकीमध्ये असं झालं की बाहेरचा उमेदवार पराभूत झाला आहे आणि लोकांची अशी मागणी आहे की स्थानिक उमेदवार असल्यास अधिकच चांगलं, असे लोकांचा मानस आहे, हे मी त्या सांगितलं। उल्हासनगर येथे भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहर प्रमुख यांच्यावर एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये गोळीबार केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। यावर भाजपाचे खासदार सुनील मेंढे यांना विचारले असता त्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया देत कुठल्याही लोकप्रतिनिधीने असा कायदा हातात घेणे अपेक्षित नाही, जर त्यांनी कायदा हातात घेतला असेल तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई होईल, असेही मेंढे म्हणाले। पहिला मगाशी सांगितलं, कुठल्याही लोकप्रतिनिधींनी कायदा हातात घेणं अपेक्षित नाही। जर त्यांनी खराच कायदा हातात घेतला असेल तर ती त्याची चूक आहे, त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होईल। परंतु प्रत्यक्ष त्या ठिकाणी काय घडलं काय नाही, तुम्ही जसं कुठेतरी ऐकलं किंवा वाचलं तसंच मी आपल्या माध्यमातूनच मला ती माहिती मिळाली आणि खरं खोटं त्याची चौकशी होईल आणि तसं झालं असतं तर निश्चितपणे ती चूक आहे त्या लोकप्रतिनिधीची। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।